वहिनी, यार तू का नाही येत आहेस? जेव्हापासून आरवला समजलेलं सिया घरून काम करणार आहे, तो तर ऑलमोस्ट रडवेला झालेला. जणू तिच्याशिवाय ऑफिसला जायचं त्याच्या जीवावरच आलेलं. बाकी घरातले तर त्याच्या चाललेल्या उठाठेवी बघून गालात हसत होते. सुवर्णाला तर तिचा तो आरव आठवला, जो अग्नी कॉलेजला गेला नाही तर स्कूलला जायलाही रडारड करायचा. तेव्हाही तो सुवर्णाचा पदर पकडून असाच घरभर फिरायचा, जसा आता सियाचा पदर पकडून तिच्या मागे त्याने रपाटा लावलेला. ती जिथे जिथे जातीये तिथेही शेपूट तिचा पदर पकडून फिरत होती. सुवर्णा, कधी कधी तर मला सियाचं कौतुकच वाटतं बघ. तिने या घरात येताच या पूर्ण घराला तिच्या प्रेमाने बांधून टाकलं. त्या रावणाला तर तीच कंट्रोल करू शकते आणि आरवला तर तिच्या वाचून करमतच नाही. आजीने मनोमन सियावरून बोटं मोडली. हो ना आई, खरंच सियाच्या रूपात तर मला माझ्या अग्नीचं नवीन आयुष्य मिळालंय. नाही तर त्याच्या रागाने तो आपल्यापासून किती लांब निघून गेला होता. आरूची तर मला कधी इतकी काळजी नसायची. तो बोलून मोकळा तरी होतो, पण अग्नी कधीच त्याच्या फीलिंग्स एक्सप्रेस करत नाही. पण सियाच्या येण्याने आता तोही हळूहळू खुलायला लागलाय. सुवर्णाने कसं बसं डोळ्यातलं पाणी अडवत परत तिची नजर सियावर आणली, जी आता किचन मधून येत होती. आणि तिच्या मागेच हे साहेब तिच्या पदराला पकडून त्याचंच बडबडत येत होते. सियाला कितीही अडवलं तरी निदान सकाळची चहा कॉफी तरी ती स्वतःच्या हाताने करायची. नित्याला तर आरवच्या या कृतीवर हसावं की रडावं तेच समजेना. म्हणजे इतका मोठा घोडा हा, पण ह्याचा मेंदू मात्र बालवाडीतच राहिलेला. पण त्याच्या ह्याच कृतीवर तर वेडी झालेली ना ती. आरू, राजा समजून घे ना, तुझ्या भाईने सांगितलं म्हणजे काहीतरी कारण असेलच ना. सिया आजीच्या समोर त्यांच्या चहाचा कप ठेवून सुवर्णा आणि देविकालाही कॉफी देत रमेशकडे वळली आणि त्यांच्या समोरही चहाचा कप ठेवला. पण तिच्या शेवटच्या वाक्यावर इथे देविकाचे कान टवकारले ना. मगाचपासून तिला या ड्राम्यात काहीच रस नव्हता, पण आता मात्र तिच्या मेंदूला एक पॉइंट खटकलेला. अग्नीने या मुलीला घरून काम करायला का सांगितलं असेल? तो असंच तर सांगणार नाही. नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. पण काय? मला शोधावं लागेल, कारण कदाचित ते माझ्यासाठी हुकमाचा एक्का असू शकतं. देविकाच्या अकलेचे बटाटे आता फुल स्पीडने पळायला लागलेले. अरे यार, भाईचा बस चालला तर तो तर तुला रूम मधूनही बाहेर पडू देणार नाही. आरव त्याच्या फ्लो मध्ये चिडतच बोलून गेला खरा, पण इथे त्याच्या बोलण्यावर बाकी सगळ्यांनी कसं बस त्यांचा हसू दाबत माना खाली घातल्या. कदाचित त्यांनाही ते पटलं असावं, पण इथे सिया तर लाजून चुर्र झाली. क्षणातच रात्रीचा तिच्या अहोंचा स्पर्श आठवून आताही तिच्या अंगावर शहारा आला. त्याचा स्पर्श म्हणजे फक्त एक असा मोह होता, जो तिच्या सर्वांगाला त्याच्याकडे जास्तच आकर्षित करायचा. भुरट्या, का पोरीचा जीव खात बसलायस? आता तिला जे अग्नीने सांगितलं ती तेच करतीये ना. मग तू सरळ अग्नीलाच काय ते बोल आता. आजीने नेहमीप्रमाणे संभाषणात उडी मारलेली बघून आरवने तिच्याकडे बघून डोळे फिरवले. तरी म्हटलं, मगाचपासून आमचा सुमो शांत कसा काय बसला? नित्याने आरवचे एक्सप्रेशन बघून हसतच तिच्या आजीकडे बघितलं. या घरात कळीचा एकमेव नारद त्यांची आजी आहे हे एवाना मेन्शनच्या भिंतींनाही कळून चुकलेलं. आजी, कसली खाष्ट असशील ग तू. एकतर आधीच त्या आगीच्या गोळ्याला तुम्ही असं काय घडवलंय की तो कोणासमोर थोडाही वितळत नाही, आणि अशात त्याला जर मी काही बोलायला गेलो तर तो रावण तर त्याच्या फक्त डोळ्यांनीच आधी तर मला पूर्ण गोठवेल आणि मग एका झटक्यात वितळवूनही सोडेल.
आरव आजीवर चरफडतच येऊन त्याच्या जागेवर बसला. तसं सिया हसत त्याच्या समोर कॉफीचा कप ठेवून जाणार की मध्येच तिच्या पदराला हिसका बसला आणि ती तशीच गालात हसत मागे वळली. तर तिचं हे हट्टी बाळ तिचा पदर पकडून तिच्याकडे इवलूस तोंड करून अगदी आशेने बघत होतं. ते बघून तिला त्याच्यावर किती तो लाड आला. बघायला गेलं तर अग्नेयचीच कार्बन कॉपी होता तो. फक्त मन मात्र दोघांचाही वेगवेगळं होतं. एक जितका कठोर होता, दुसरा तितकाच हळवा. आरव, अरे फक्त 1-2 दिवस मग मी असेनच तुझ्या सोबत. सिया पुढे होऊन प्रेमाने आरवचे केस विस्कटत म्हणाली. आरवच्या रूपात तिला तिचं जणू बाळच मिळालेलं. तिचं आणि त्याचं नातं तर त्या पहिल्या भेटीतच इतकं घट्ट झालेलं की त्याची काही तोडच नव्हती. त्यात तो दिवसभर ऑफिसमध्ये तिच्याच अदगत असायचा, म्हणून त्यांना एकमेकांची सवय झालेली. असं असेल तर ठीक आहे, 2च दिवसांचा प्रश्न आहे, तर मी पण हे 2 दिवस इथूनच काम करतो. आरवने लगेच त्याची दुसरी कल्पना पुढे करत कॉफीचा कप उचलला. पण त्यानेच स्वतःचं सोल्युशन शोधून काढलेलं बघून नित्याला तर हसूच आलं. म्हणजे काहीही झालं तरी साहेबांना एकट्याला जायचंच नव्हतं. नो, नॉट अ पॉसिबल. आरवचे शेवटचे शब्द लिफ्टमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या अग्नेयच्या कानावर पडताच तो त्याचे थंड एक्सप्रेशन घेऊन डायनिंग एरियात आला. बट वाय भाई, आय प्रॉमिस मी माझं पूर्ण काम कंप्लीट करेन. आरवची गाडी आता अग्नेयकडे वळली. त्याला माहित होतं त्याच्या भाईचा निर्णय अंतिम असणार आहे ते. आरव, डोंट बी बिहेविंग लाईक अ स्टबर्न किड. आता अग्नेयचा आवाज वाढताच त्या डायनिंगवर भयान शांतता पसरली. आरवनेही इवलूस तोंड करून मान खाली घातली. ते बघून इथे सियाला वाईट वाटलं ना. तिला अग्नेयचा आरववर रागवणं कधी खपायचंच नाही. आत्ताही तिची काहीशी चिडकी नजर अग्नेयवर आली. अहो, ही गोष्ट तुम्ही त्याला प्रेमानेही सांगू शकता ना. प्रत्येक वेळी माझाच आवाज किती मोठा आहे हे दाखवणं गरजेचं असतं का? सियाने अग्नेयला सुनावताच अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना. पण बाकी सगळ्यांना मात्र क्षणभर धडकी भरली. कारण अग्नेयच्या विरुद्ध बोलणं म्हणजे आगीत हात भाजण्यासारखं होतं. असं तर तो कधीच चुकीचं काही बोलायचा नाही. तो दाखवत नसला तरी त्याला त्याच्या कुटुंबाची सर्वात जास्त काळजी होती. आणि आरववर तर त्याचा विशेष जीव होता. कारण त्याने त्याला एका भाईसारखं नाही तर बापासारखं वाढवलेलं. अग्नेयने त्याच्या जानाकडे पाहिलं. जी आता मांजरीसारखी त्यालाच गुरगुरत होती. पण त्याला तिच्या बोलण्याचं कधी वाईट वाटायचंच नाही. उलट तिचं त्याला ओरडणं, रागवणं त्याला अजूनच वेड लावायचं. ती एकटीच अशी होती जी त्याच्या फक्त शरीरावर आणि मनावर नाही तर त्याच्या कणाकणावर हक्क गाजवू शकत होती. नित्या तर डोळ्यांच्या कोपऱ्यातून आरवचं उतरलेलं तोंड बघून गालात हसत होती. तिला तर आरवच्या या गोड फुगलेल्या गालात टाचणी मारून ते गुब्बारे फोडूसे झालेले. लहानपणापासून असाच तर होता तो, 1 नंबरचा अटेन्शन सीकर. आणि ज्यांच्यावर तो जीव लावायचा त्यांचं तर सर्वात जास्त अटेन्शन लागायचं त्याला. आणि हो, तो अजून लहानच आहे, निदान तुमच्यापेक्षा तरी. त्यामुळे तो हट्टीपणा करूच शकतो. आता तुम्ही इतके मोठे असून तुमचा हट्ट कधी सोडत नाही. मग त्याने थोडा हट्ट गाजवला तर काय बिघडलं? सिया येऊन चिडातच आरव आणि अग्नेयच्या मधात बसली. पण तिची अग्नेयवर मुद्देसूदरित्या चाललेली फायरिंग बघून सुवर्णा आणि आजीने तोंडावर हातच ठेवला. आरवसाठी या मॅडम तर त्याच्या परमनंट वकीलच झालेल्या. जाना, त्याला उगाच डोक्यावर चढवू नको. तुझ्या ह्याच प्रेमाचा फायदा घेतो तो. अग्नेय काहीसा चिडतच
सियावरची नजर आरववर आणतो तर तो गालात हसताना दिसला त्याला. जणू सिया त्याच्या बाजूने बोलत होती म्हणून साहेबांना गड जिंकल्याची फिलिंग आलेली. पण आता अग्नेयच्या शेवटच्या वाक्यावर आरवचंही तोंड आकसलं ना. भाई, तू उगाच काही बाही बोलून माझ्यात आणि वहिनीत भांडणं लावतोय का? आरवने चेहरा अगदीच इवलूसा केला. त्याला बघून तर तो जन्माचा बिचारा वाटत होता. पण त्याची सुरू झालेली नौटंकी बघून अग्नेयने तर डोळेच फिरवले. बाकीच्यांनीही हसतच नकारार्थी माना हलवल्या. नप, मी फक्त तिला फॅक्ट सांगतोय. अग्नेयने खांदे उडवत तो आता अगदी शांतपणे त्याची कॉफी पिऊ लागला. फॅक्ट? हे फॅक्ट आहे. वहिनी, तुलाही वाटतं मी तुझ्या प्रेमाचा फायदा घेतो म्हणून? आरवने सियाकडे पार भरलेल्या डोळ्यांनी बघितलं. या आगाऊला तर डोळ्यात पाणी आणायलाही जास्त टाइम लागला नाही. लहानपणापासूनची प्रॅक्टिसच तितकी होती की हे साहेब कधीही डोळे तुंबवू शकत होते. सियाला तर त्याच्या डोळ्यात पाणी बघून खूपच वाईट वाटलं. आजी, काय वाटतं, हा बुरट्या जो ड्रामा करत असतो तो कधी वहिनीला समजेल तरी का? नित्याने हळूच आजीच्या कानात कुजबुजताच, छे ग, ते ह्या जन्मात तरी शक्य नाही. हे आपलं कार्ट तर 12चं आहे आणि ती पोर भोळीनार. तिची निरागसता तिला आरवच्या या आगाऊपणावरही तितकाच आंधळा जीव लावते. आजीची नजर तर एक स्थिर स्त्रियावरच टिकलेली, जी आरवच्या नाटकात पुरती अडकलेली दिसत होती तिला. पण त्या अडकण्यातही तिचा आरव प्रती प्रेमच दिसत होतं. नाही आरू, मला का असं वाटेल? आय नो तू माझ्यावर खूप प्रेम करतो ते. तू उगाच त्यांचं इतकं मनाला लावून घेऊ नको. ते असंच उगी उगी बोलताय. सिया आरवचे केस व्यवस्थित सेट करत त्याला शांत करत समजावू लागली. पण इथे तिचं आरववर उतू जाणारं प्रेम बघून जिथे अग्नेयाचा जळफळाट होत होता, तिथे सुवर्णा आणि आजीच्या डोळ्यात पाणी भरलं. सियाचा आरव प्रती असणारं ते निस्वार्थ प्रेम बघून त्या दोघींनाही आता त्यांच्या या नटखटकाण्याची काहीच चिंता नव्हती. व्हॉट उगी उगी? अग्नेय काही बोलायला जाणार? अहो बस ना, किती ओरडताय त्याला. सियाने तर त्याला बोलूच दिलं नाही. मी कधी ओरडलो त्याला? अग्नेयला तर हा स्वतःलाच प्रश्न पडला. म्हणजे आज या बाईने तर त्याची शाळा भरवलेली. बघा, तुमचं नॉर्मल बोलणंही इतकं काही प्रेमाने असतं की समोरच्याला त्याच्यातली मायाच दिसत नाही. आणि मी नेहमी बघते हा, तुम्ही आरवच्या बाबतीत जरा जास्त स्ट्रिक्ट होता. सियाने तर आता अग्नेयला पार गन पॉइंटवर घेतलेलं बघून बाकी सगळ्यांना तर त्यांचा हसू आवरता येतच नव्हतं. नेहमी ज्याच्या समोर बाकी कोणाची साधी तोंड उघडत नव्हती, आज त्याला तोंड दाबून बसलेलं बघून जणू सर्वांना आंतरिक सुखच मिळत होतं. सर्वात जास्त आनंद तर आजीलाच होत होता. तिच्या शेवटच्या वाक्यावर इथे आरव उडालाच, कारण त्याची वहिनी आता त्याच्यासाठी त्याच्या भाईच्या विरोधात युद्धालाच उतरलेली. त्याने हळूच त्याची नजर अग्नेयवर आणली तर त्याच्या कपाळावर आट्यांचं जाळं अगदी गडद झालेलं. जिथे जगात प्रत्येक जण त्याच्या नजरेच्या धाकात राहायचा, तिथे त्याच्या या नाजूक आणि निरागस बायकोवर त्याच्या नजरेचीच काय तर शब्दांचीही वचक नव्हती. पण आता मात्र अग्नेयाला सियाच्या तावडीत अडकलेलं बघून आरवच्या ओठांवर खट्याळ हसू पसरलं ना. हो ना वहिनी, भाई ना माझ्या बाबतीत जरा जास्त स्ट्रिक्ट असतो. ऑफिसमध्येही इतकी कामं देतो ना तो मला की माझा तर हा एवढूसा जीव तिथेच दमून जातो. आणि ते काम झालं नाही तर किती ओरडतो माहित आहे. त्याच्या कामाच्या नादात तो हे पण विसरून जातो की मी त्याचा सख्खा
अगदी सख्खा भाऊ आहे. त्याला तर माझी कदरच नाही. आरवने ही संधी भेटताच त्याच्या अग्नेयाला घेऊन असणाऱ्या आयुष्यभराच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली. ते बघून अग्नेयाने बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. एक नंबरचा नौटंकी होता त्याचा हा भाऊ, आणि त्याच्या जाण्यासमोर त्याच्या इमेजचा कचरा करायचं काम जोमाने हातात घेतलेलं त्याने. इतकंच नाही, हे आगाऊ कार्ट तर त्याच्या बायकोचे त्याच्याच विरोधात कानही भरत होता, ते पण त्याच्या समोरच. म्हणजे सियाच्या आशीर्वादाने साहेबांना खूपच जोर आलेला वाटतं. अहो, असं रागात बघून घाबरवू नका त्याला. सियाच्या आवाजाने अग्नेयाची आरववरची नजर तिच्यावर आली आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो भडकलेला राग बघून तर अग्नेयने नकारार्थी मान हलवत उसासा सोडला. आरवचा या घरातला सगळ्यात मजबूत आधार झालेली ती. त्यामुळे आता त्यालाच काय तर कोणालाच आरवला काहीच बोलता येणार नव्हतं. सिया, अगं तू या आगाऊचं काय ऐकते? हा कामचुकारपणा करतो म्हणून अग्नी रागवतो त्याच्यावर. सुवर्णाला तर समोर चाललेल्या ड्राम्याचं आता खूप हसू यायला लागलेलं. तिला तर सियाला आरवसाठी भांडताना बघून तिच्या शांत अग्नीची क्षणभर दयाच आली. कारण सिया तर आरवची आई असल्यासारखीच आता भांडायला बसलेली, आणि बिचारा अग्नी समोर त्याची जाणा असल्यामुळे गपगुमान ऐकूनही घेत होता. मॉम, हेच करते तू नेहमी. भाई समोर नेहमी मलाच ओरडते. पण ठीक आहे, तू जर भाईच्या बाजूने आहेस ना, तर आता माझी वहिनी नेहमी माझ्या साईडने असेल, हो ना वहिनी? आरवने सियाचा हात पकडत तिला स्वतःकडे घेतलं. तसा इथे अग्नेयाचा चेहरा आता चांगलाच आकसला. त्याच्या प्रिन्सेसवर त्याच्याहून जास्त कोणाला हक्क गाजवताना बघून त्याला कसं सहन होणार होतं ना? हो बाबा, मी नेहमी तुझ्या बाजूने असेल. अहो, माझ्या आरूला जास्त काम लावू नका हा, आणि ओरडू तर बिलकुल नका. सिया डोळ्यातलं पाणी अडवत आरवच्या मिठीत शिरली. त्याचं तिच्यावर असणारं प्रेम नेहमीच तिच्या हृदयाला भिजवून टाकायचं. पण या दोघांच्या आता उत्तू जाणाऱ्या प्रेमाला बघून अग्नेयने तर कधी नव्हे ते तोंडच वाकडं केलं. नित्याला मात्र त्यांचा बॉन्ड बघून खूपच छान वाटलं. कारण ह्या आगाऊ आरवला कोणी कंट्रोल मध्ये ठेवू शकत होतं तर ती फक्त सियाच होती. तिचे शब्द तो कधीच खाली पडू द्यायचा नाही. त्याचं जे नातं सिया बरोबर होतं तसा तो कुणासोबतच फ्री नव्हता. इट्स ओके वहिनी, आता तर तू माझ्या टीम मध्ये आहेस म्हटल्यावर भाईने कितीही काम दिलं तरी मी ते आनंदात करेनच. पण हा, तुला बोर झालं किंवा माझी आठवण आली तर तू फक्त एक आवाज दे. मग बघ, तुझा आरव त्याच्या सगळ्या गोष्टी मागे ठेवून तुझ्या जवळ येईल. बाकी कोणाचा आवाज मी ऐकू न ऐकू, पण तुझा आवाज मी कधीच खाली पडू देणार नाही. आणि यू नो वाय? आरव सियाचे भरलेले डोळे पुसत गालात हसतच एक नजर त्याच्या भाईकडे बघितलं, जो आत्ताही आरवकडे बघत होता. पण त्याच्या नजरेत आता राग मात्र कुठेच नव्हता. बिकॉज तुझ्यात त्याचा जीव बसतो जो माझा जीव आहे. त्यामुळे तूही मला त्याच्या एवढीच, मे बी मोर दॅन हिम, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेस. आरवच्या या बोलण्यावर बाकी सगळ्यांचे डोळे भरून आले. त्याच्या या खोडकर रूपामागचा हा हळवा आरव खूप मुश्किलीने समोर यायचा. पण जेव्हा पण यायचा तेव्हा मात्र सगळ्यांना रडवूनच जायचा. अग्नेयचाही कंठ भरून आला. पण नेहमीप्रमाणे आताही त्याने त्याचे इमोशन्स त्याच्या निर्विकार चेहऱ्यामागे लपवून टाकले. आरव त्याच्यावर किती जीव लावतो हे त्याच्याहून जास्त कोणाला माहित ना. वेड माझं बाळ. सियाने आरवच्या कपाळावर ओठ टेकवत त्याच्या चेहऱ्यावरही प्रेमाने हात फिरवला. आज तर तिला तिच्या आरववर
खूपच प्रेम येत होतं. अहम अहम. तोच इथे जळू कुमार आता करपले ना. भाई, कुठून जळण्याची स्मेल येतेय का? आरवने अग्नेयचा लाल झालेला चेहरा बघून त्याच्या हसतच गालात जीभ घोळवली. तसं अग्नेयने त्याची बारीक नजर त्याच्यावर आणली. जळण्याची स्मेल ना, ते मी तुला जाता जाता डिटेल मध्ये सांगतो कुठून आली ते. तू बाहेर कार मध्ये वेट कर, मी आलोच. अग्नेय आता चिडलाच त्याच्यावर. तसा आरव हसतच एक नजर नित्याकडे बघून लगेच सगळ्यांना बाय करून बाहेर पडला. पण त्याला जाताना बघून इथे सियाला मात्र खूपच अस्वस्थ वाटू लागलं. आरू, तिने उठून 4 पावलं पुढे जात त्याला आवाज दिला. डोंट वरी बहिणी, मी लवकर येईन. बाय मॉम. आरव सियाकडे बघून फ्लाइंग किस देत सुवर्णाला सांगून बाहेर गेलाही. पण सिया मात्र तो गेलेल्या दिशेला बघतच राहिली. का कुणास पण तिचे डोळे भरून आले. ते बघून बाकीचेही तिलाच बघत उभे राहिले. सियाला स्तब्ध बघून अग्नेयने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती भानावर येत पटकन मागे वळली. जाना, आर यू ओके? तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता त्यालाही बोचून गेली. तसा तो तिला घेऊन डोअर जवळ आला. तिने त्याचा ब्लेझर मुठीत घट्ट पकडत फक्त मान हलवून त्याला होकार दिला. पण तिचं मन मात्र कमालीचं अस्वस्थ झालेलं. डोंट वरी, मी तुझ्या बाळाला लवकर घरी पाठवेन. नाऊ हॅपी? अग्नेयच्या बोलण्यावर सियाने तिचे विचार झटकत चेहऱ्यावर हसू आणलं. माझ्या आरू सोबत तुम्ही पण लवकर या. सियाने हळू आवाजात पुटपुटताच त्याच्या नजरेत पाहिलं. ओके, आय विल ट्राय, बट यू जस्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ. आय लव्ह यू. बाय. अग्नेयने तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवून तोही तडक बाहेर पडला. पण इथे मागे सियाचं मन मात्र परत बेचैन झालं. हे देवा, ही कसली अस्वस्थता आहे? मला असं का वाटतंय काहीतरी हातातून सुटतंय माझ्या. प्लीज माझ्या आरूवर आणि ह्यांच्यावर तुझं लक्ष असू दे. इथे सिया प्रार्थना करत होती. ती आज त्या देवापर्यंत पोहोचणार होती का? की आज अग्नेय त्याची सगळ्यात मोठी ताकद खरंच गमावून बसणार होता? मग काय वाटतं तुम्हाला? राघवेंद्रचा प्लॅन सक्सेस होईल का? यावेळी अग्नेयलाही खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा, जो ह्या स्टोरीचा मेन आणि मुख्य टर्निंग पॉइंट असेल. त्यासाठी ही स्टोरी आवर्जून पहा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा. आणि खूप साऱ्या लोकांबरोबर शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.